सो वेलकम गाईज. तर आज आपण पुढचा टॉपिक बघणार आहे. लास्ट टाइम आपण सायमल्टेनियस इक्वेशन बघितलं. ओके, ते समस्या सॉल्व्ह केले. भरपूर जणांनी ते दिलेला होमवर्क आहे तोही केलेला आहे. सो टुडे लेट्स मूव टू द नेक्स्ट टॉपिक ऑफ दिस चॅप्टर. ओके, लास्ट टाइम आपण सायमल्टेनियसली दोन लिनियर इक्वेशन्स विथ टू व्हेरिएबल्सला सॉल्व्ह केलं. आता आपण तेच लिनियर इक्वेशन्स विथ टू व्हेरिएबलला ग्राफिकली आपण करणार आहे. आणि गाइस ही मेथड पण खूपच इझी आहे. जस्ट सिम्पली लक्ष द्या, हाही टॉपिक तुम्हाला समजेल. 3 मार्क्स साठी 4 मार्क्स साठी हा क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारला जातो. ठीक आहे, व्हॉट इज द फर्स्ट क्वेश्चन. तर ग्राफिकली आपण ग्राफिकल मेथडने हा सॉल्व्ह करणार आहे. तो जस्ट सी पेज नंबर 8 प्रॅक्टिस 1.2 आपण बघत आहे. तो क्वेश्चन नंबर 1 चा फर्स्ट सम आपल्याला दिलेला आहे. यू कॅन जस्ट सी गाइस इथे दोन इक्वेशन दिलेले आहेत. x plus y is equal to 3. This is first equation. And second equation दिलेला आहे x minus y is equal to 4. आणि काही आता ह्या ग्राफिकल इक्वेशन मध्ये दिस इज सेकंड इक्वेशन. ओके, आता ह्या ग्राफिकल मेथड मध्ये आपल्याला ऍक्च्युली काय करायचं असतं. यू कॅन जस्ट सी एक्सरसाइज मध्ये दिलेले टेबल दिलेलं आहे. आणि टेबल्स मध्ये जे एक्स आणि वाय चे कोऑर्डिनेट्स आहेत ते आपल्याला काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. तर यू कॅन जस्ट सी दिस एक्स वाय एक्स कॉमा वाय या अशा आपल्याला टेबल्स आहेत. आणि त्या टेबल्स मध्ये आपल्याला एक्स आणि वाय ची व्हॅल्यूज फाइंड करायची. आता टेबल मध्ये दिलेले व्हॅल्यू काय मी तुम्हाला यूज नाही करणार आहे. ओके, ते तुम्हाला समजेल एकदा हा कॉन्सेप्ट समजला की तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. तर ऍक्च्युली ह्या इक्वेशन मध्ये ह्या टाइप ऑफ सम्स मध्ये आपल्याला कसं करायचं असतं गाइस. जस्ट सी, सगळ्यात आधी ऍक्च्युली तर ट्रायल अँड एरर मेथड आपण यूज करत असतो अशा टाइपच्या सम्सला. लास्ट इयर 9th स्टँडर्ड मध्ये पण हा एक टॉपिक आपल्याला होता. तुम्हाला आठवतही असेल. पण ठीक आहे, ज्यांना आठवत नसेल त्यांनी समजून घ्या. अशा टाइपचे इक्वेशन्स खूपच इझी पडतात सॉल्व्ह करायला. तो कसं सॉल्व्ह करायला इझी पडतात जास्ती गाइस. इथं दोन इक्वेशन्स दिलेले आहेत. त्या दोन्ही इक्वेशन साठी आपल्याला दोन टेबल्स येणार आहेत. त्या टेबल्स मध्ये प्रत्येक एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड करायचे आणि मग ते ग्राफिकली आपल्याला प्लॉट करायचे. तर लेट्स सी. तर फर्स्ट ऑफ ऑल जी मेथड मी तुम्हाला सांगणार आहे तशा मेथडने केलं की तुम्हाला इझी जातं. आता ठीक आहे, हा इक्वेशन इझी आहे. पण जेव्हा हे इक्वेशन थोडे कॉम्प्लेक्स बनत जातात तेव्हा ट्रायल अँड एरर मेथड जर आपण करत बसलो, जे नॉर्मल रेग्युलर मेथड असते ती टाइम कन्झ्युम आहे थोडीशी. पण मी इथं आपण जी मेथड यूज करणार आहे की जोही इक्वेशन दिलेला आहे, फर्स्ट ऑफ ऑल त्या इक्वेशनला एका व्हेरिएबल साठी त्याला आपल्याला काय करायचं, कन्वर्ट. फॉर एक्झाम्पल सी, पहिला इक्वेशन मी घेतला x plus y is equal to 3. This is the first equation. Now what I am going to do is guys, first I will convert this equation in one variable. मग कुठला आहे, x किंवा y साठी तुम्हाला आपल्याला त्याला कन्वर्ट करायचं. तो लेट अस कन्वर्ट दिस इक्वेशन फॉर x. x इथं 3 ऍज इट इज, हा प्लस y तिकडे गेल्यावरती काय होणार गाइस, मायनस y. तर एका व्हेरिएबल साठी एका व्हेरिएबल मध्ये हा इक्वेशन आपण कन्वर्ट केला. सो दिस इज व्हेरी इझी मेथड. आणि नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे गाइस, ट्रायल अँड एरर मेथड मध्ये आता पुट. आता इथं काय जे वायच्या ऐवजी कुठलीही व्हॅल्यू आपल्याला टाकायची आहे. इज इट क्लिअर. तो सपोज पुट y इज इक्वल टू 1. जर वायच्या जागी मी 1 कन्सिडर केला तर x ची व्हॅल्यू किती येणार आहे, x इज इक्वल टू 3 minus 1. So what is x here? It will be 2. Got it guys? तर सर y मी 1 कन्सिडर केला तर x ची व्हॅल्यू किती येते, 2. So what is that point guys? कधी x कोऑर्डिनेट पहिला लिहायचा आहे 2,1. So this is first point. So आता second, in the same way we can put y is equal to 2 जर मी टाकलं तर ह्या इक्वेशन मध्ये guys x as it is, this 3 as it is, instead of y we काय टाकणार आहे 2. So what is x then? 3 minus 2 is 1. So if y is equal to 2, x is equal to 1. जर y 2 असेल तर x ची व्हॅल्यू किती येणार guys, 1. So what is the coordinate guys? What is that point? आणि guys आपल्याला माहिती आहे कधी पहिला x कोऑर्डिनेट लिहायचं तर 1, 2. Hope so you all guys are getting it. Guys हे जे कोऑर्डिनेट्स आहेत तुम्ही मनाने कुठलेही घेऊ शकता. ओके, आता नेक्स्ट आहे put y is equal to suppose -1 घेऊया. लेट्स सी, जर -1 घेतला तर अगेन ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला टाकायचं x is equal to 3 and हा मायनस साइन ऍज इट इज, नोट गाइस. आणि ह्या y च्या जागी आपल्याला -1 टाकायचं. तो ब्रॅकेट करून -1 टाकले. व्हॉट इज x देन,
plus plus minus minus becomes plus. So you all know that guys. हे ब्रॅकेटच्या आत आणि ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन असेल तर तो प्लस बनणार तो हा. व्हॉट इज एक्स देन? काय झालं गाइस? 4. म्हणजे इफ y इज -1 x कोऑर्डिनेट इज +4. तो अगेन हा पॉइंट झाला 4 -1. होपसो तुम्हाला फर्स्ट इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं कळलं तुम्हाला. आता ह्याला आपल्याला काय करायचं इन द सेम वे आपल्याला काय करायचं आहे गाइस सेकंड इक्वेशन ही आपल्याला काय करायचं आहे सॉल्व्ह करायचं आहे. अगेन गाइस फॉर द सेकंड इक्वेशन आपलं सेकंड इक्वेशन आहे x - y इज इक्वल टू 4. अगेन ह्याच्यासारखंच एका व्हेरिएबल साठी कन्वर्ट करूया. तर हा तिकडे गेल्यावरती काय होणार गाइस 4 मायनस तिकडे गेल्यावरती काय होणार गाइस प्लस. तो व्हॉट इज हाय इक्वेशन है. अगेन just like this guys we have to put the value of y. चला put if you consider y is equal to 1, y ची व्हॅल्यू जर आपण 1 टाकली तर काय होणार गाइस x is equal to काय 4 plus 1 that is x is equal to 5. What is हा सेकंड टेबल आहे. ऍक्च्युअली तो टेबल आपल्याला काढायचा आहे तर मी इथं टेबल काढू. छोटा टेबल आहे समजेल. ओके तर y ची व्हॅल्यू जर 1 घेतली तर x ची व्हॅल्यू किती येते गाइस 5. सो व्हॉट इज दॅट पॉइंट 5,1. लक्षात ठेवायचं आहे x कोऑर्डिनेट कधीही फर्स्ट केस आहे. इज इट क्लियर? इन द सेम वे नाउ गाइस व्हॉट वी हॅव टू डू पुट. जर मी y च्या जागी -1 घेतलं तर काय होणार गाइस जस्ट सी अगेन ह्या इक्वेशन मध्ये x as it is, this 4 as it is. Instead of y, I am going to put -1. Then y ची value किती आहे -1. Then what is x then? It is 3. So if you consider x coordinate, y coordinate as -1, then x coordinate becomes 3. So -1 and 3. Hope so guys you all guys are getting it. समजतंय सगळ्यांना? ओके नेक्स्ट आता तेच तशाच पद्धतीत आपण आता काय लिहूया गाइस पुट y is equal to -2 जर मी कन्सिडर केलं. Again in the same equation x is equal to 4 -2. y च्या जागी काय टाकणार आहे -2. तर x is equal to किती होणार गाइस 2. व्हॉट इट गाइस जर y ची व्हॅल्यू मी -2 घेतली तर x ची व्हॅल्यू काय होते 2. द पॉइंट इज 2 -2. सो यू ऑल गाइस आर गेटिंग. तर अशा पद्धतीत ग्राफिकली आपण दोन टेबल्स आपण काय केले गाइस फाइंड केले. कळलं गाइस इथपर्यंत तुम्हाला? आता ह्यांना काय करायचं गाइस सिम्पली आपल्याला ग्राफ मध्ये हे जे पॉइंट्स आपण काढलेले आहेत हे दोन्ही टेबल मध्ये या दोन्ही इक्वेशन्सला यूज करून त्यांना ग्राफिकली आपल्याला काय करायचं आहे प्लॉट. तर काय चला हा आपला हा x ऍक्सिस हा y ऍक्सिस आहे. ओके तर थोडंसं आपण y डॅशला एक्सटेंड करूया कारण निगेटिव्ह पण पॉइंट्स आहेत इथं आपल्याकडं. So 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5. चला इकडे पण एक दोन लिहूया. तो चला लेट्स राइट द पॉइंट्स 3 4 5 6 1 2 3 4 5 6 -1 -2 -3 -4 -5. नाउ चलो गॉट इट ना गाइस दिसताय ना तिथनं. ओके नेक्स्ट नाउ गाइस आपल्याला प्लॉट करायचं. फर्स्ट पॉइंट काय 2 and 1. तर 2 x कोऑर्डिनेट and 1 ग्राफिकली तुम्ही प्लॉट केलं तर तुम्हाला एक परफेक्ट इमेजिन 2 1. सेकंड आहे 1 2 x कोऑर्डिनेट पहिला 1 आणि y कोऑर्डिनेट 2. होपसो हा पॉइंट तुम्हाला समजतोय ना गाइस. अँड देन काय गाइस 4 -1 x कोऑर्डिनेट 4 आहे and y coordinate -1 is obviously हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये येणार हा पॉइंट. इज इट क्लियर? तर इथून आपल्याला त्याला काय करायचं एक छान एक एक्सटेंड लाईन करायची आणि त्या लाईनवरती आपल्याला हा फर्स्ट इक्वेशन मेन्शन करायचा आहे. तो x plus y is equal to 3. इज इट क्लियर? दिस टाइम गाइस ओके. नाउ सेकंड जो टेबल आपण काढलेला आहे तोही आपण प्लॉट करूया. फर्स्ट पॉइंट काय 5 and 1 आहे. तो 5 x क्वाड्रंट मध्ये x कोऑर्डिनेट आहे 1 म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येणार 5 and 1. द पॉइंट विल बी समवेअर हियर. ओके ग्राफिकली तुम्ही सॉल्व्ह केलं की खूप छान येईल तुम्हाला. 3 and -1 इन द सेम वे लास्ट क्वाड्रंट मध्ये येणार 3 and -1 इट विल बी समवेअर हियर. ओके अँड देन 2 and -2
again it will be in the last quadrant 2 and minus 2, तर the point will be somewhere here. तर अगेन गाइज आपल्याला ह्याला काय करायचं इथनं एक्सटेंड करायचं आहे. ओके, जर आपण एक्सटेंड केलं, सॉरी दिसा होता आपण जर जॉईन केलं तर आपण थोडंसं रफली त्याच्यावरती मेजरमेंट नाही आहे, सो तुम्ही ग्राफवरती काढल्यावरती परफेक्टली जमेल. ओके, तर ठीक आहे, हा आपली अशी लाईन आहे. गॉट इट गाईज. सेकंड टेबल पण आपण लाईन काढलेली आहे. अगेन वी हॅव टू राईट द नेम ऑफ द इक्वेशन दॅट इट इज x minus y is equal to 4. ओके, होप सो गाईज गेटिंग इट ना. वन्स अगेन हे फर्स्ट टेबलने पहिली लाईन काढली प्लॉट्स करून, सेकंड टेबलने सेकंड लाईन काढली, त्याच्या इक्वेशन्सला लाईनवरती मेन्शन करा. आता ह्या ग्राफिकल मेथडमध्ये गाईज आपण बघितलं, सो इक्वेशन दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह केलेत म्हणजे आपल्याला सोल्युशन काढायचं आहे. मग सोल्युशन कसं निघणार, हे दोन पॉइंट्स जिथं इंटरसेक्ट होणार आहेत ना गाईज, त्या इंटरसेक्शन पॉइंटला जो त्याचे पॉइंटचे कोऑर्डिनेट्स असतील, पॉइंट असेल, व्हॅल्यू असेल त्या पॉइंटची, दॅट विल बी द सोल्युशन. आता इथं तसं बघायला गेलं की इट इज 3 and -1. जर नीट बघायला गेलो तर तुम्ही हा येणार 3 आणि -1. तो हा आपला एक पॉइंट आहे, ह्याला आपण नेम देऊया A म्हणून. अँड फायनली गाईज हा आपला सोल्युशन असणार आहे. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला कळलं ग्राफिकल मेथडमध्ये आता ग्राफ यूज केलं की तुम्हाला एक्झॅक्ट नीट छान पॉइंट येईल. तर ग्राफिकल मेथडमध्ये आपल्याला काहीच कळत आहे का तुम्हाला, जिथे हे दोन लाईन्स इंटरसेक्ट करतात त्या इंटरसेक्शनचे जे व्हॅल्यूज आहेत दॅट इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. तो एक्स कोऑर्डिनेट 3 आहे, y कोऑर्डिनेट -1 आहे. तो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द इक्वेशन गाईज, सोल्युशन ऑफ द इक्वेशन. तर फायनली लास्टला आन्सर म्हणून आपण लिहू शकतो की therefore x is equal to 3 and y is equal to -1 is the solution of the equation. Hope so. समजलं तुम्हाला? ओके, दिस वॉज द फर्स्ट टॉपिक. ओके गाईज, चलो फर्स्ट क्वेश्चन होप सो तुम्हाला कळलं असेल, जमेल तुम्हाला? येस जमेल, आणि सम इझी आहे गाईज. ओके, फक्त ग्राफ वरती नीट करा, ग्राफिकली तुम्ही नीट केलं की तुम्हाला एकदम छान पॉइंट्स येतील. ओके, तो गाईज बघा, फर्स्ट सम जर तुम्हाला कळला असेल तर सेम टाइपचे क्वेश्चन नंबर 2 मधला फर्स्ट आणि सेकंड सम आहे. यू कॅन जस्ट सी दोज सम्स. x plus y is equal to 6 and x minus y is equal to 4. Okay, and x plus y is equal to 5 and x minus y is equal to 3. Same types of sums आहेत. होप सो तुम्ही हे सम्स काय करणार, ॲज अ होमवर्क तुम्ही ट्राय करायचं आणि जमेल गाईज. आणि नाही जमलं तर मला सांगा, मी बोर्डवरती सॉल्व्ह करून जाईल. ओके, सो वी विल मूव टू द नेक्स्ट टॉपिक. ओके, जो थर्ड सम आहे तो आपण करूया. दॅट इज क्वाइट थोडासा इझीच आहे, पण थोडंसं एक्सप्लेन करायचं आहे म्हणून तो सम घेतोय. तो व्हेरी इझी सम गाईज. अगेन व्हॉट इज द इक्वेशन, थर्ड सम मध्ये एक x प्लस वाय इज इक्वल टू 0 हा फर्स्ट इक्वेशन आहे, आणि सेकंड आहे टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू 9. तो सेम गाईज आपल्याला ह्याला पण आपल्याला दोन टेबल्स आपल्याला काढायचे आहेत. ओके, तर इथं पण आपण बघा, तर पहिलं x, y असे दोन टेबलचे व्हॅल्यूज आपण फाइंड करायचे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तर पहिला जो ही गिवन इक्वेशन आहे, ओके, जो x प्लस वाय इज इक्वल टू 0 त्याला एका व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तो x इज इक्वल टू हा प्लस आहे, तिकडे गेल्यावरती काय होणार गाईज, -y. इज इट क्लिअर? नाव गाईज चला ट्रायल अँड एरर मेथड कुठलीही एक व्हॅल्यू घ्या. इफ जर आपण पकडलं y इज इक्वल टू 1, y ची व्हॅल्यू 1 घेतली तर x इज इक्वल टू ही मायनस साइन ऍज इट इज गाईज, आणि y च्या जागी 1, तर x कोऑर्डिनेट काय आला -1, 1 -1. येस गाईज, म्हणजे इथनच तुम्हाला कळत आहे की x आणि y सेम आहेत, फक्त दोघांची साइन्स काय ऑपोजिट आहे. प्लस असेल तर हा काय मायनस आहे, पण x चे कोऑर्डिनेट आणि y चे कोऑर्डिनेटची व्हॅल्यू सेम आहे. ओके, पण त्यांची साइन्स ऑपोजिट आहे. तो ऑपोजिट आहे बघा, एक 1 घेतला तर हा -1. फर्स्ट पॉइंट -1 and 1. Got it guys? In the same way, चला if जर आपण y is equal to 2 घेतलं, yes, तर काय होणार guys, y is equal to 2 घेतलं तर x is equal to ही मायनस ची साइन ऍज इट इज, आणि y च्या जागी काय टाकायचं 2, तर x किती येणार guys -2. जर y ने 2 घेतलं तर x कोऑर्डिनेट कधीही फर्स्ट घ्यायचा आहे. होप सो समजताय सगळ्यांना गाईज? ओके,
नाव नेक्स्ट जर मी इफ y इज इक्वल टू 3 घेतलं तर सांगा बरं x ची व्हॅल्यू किती येणार? येस -3. ओके, तर x इज इक्वल टू किती येणार गाईज? हा मायनस साइन ऍज इट इज 3. तर होपसो तुम्हाला कळलेलं आहे. ओके, तर -3 and 3. ओके, तर हे उलटे पण होऊ शकतात. जर तुम्ही y ला -1 पकडलं तर x 1 होणार, x ला -2 पकडलं तर सॉरी y ला -2 पकडलं तर x 2 होणार आणि y ला जर -3 पकडलं तर x 3 होणार, ऑपोजिट होणार. याच काय कारण इक्वेशन मध्ये आपल्याला कळतं. फर्स्ट पार्ट कळला तुम्हाला. आता सेकंड इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे 2x - y इज इक्वल टू 9. इज इट क्लियर? आता ह्या इक्वेशनला पण आपण ओके गाईज, हा सेकंड इक्वेशनला पण आपल्याला एका व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करायचं. तर 2x - y इज इक्वल टू 9 ला काय केलं आपण गाईज बघा. तर हा y हा -y तिकडे गेल्यावरती प्लस, हा +9 इकडे आल्यावरती मायनस. तो व्हॉट इज देन 2x - 9 इज इक्वल टू y. तर इन शॉर्ट ह्याला आपण नीट लिहिलं तर y इज इक्वल टू 2x - 9 हे असं झालेलं आहे. आता अगेन गाईज हा आपला इक्वेशन होता. आता ह्याला आपण काय केलं अगेन गाईज टॅब्युलर फॉर्म मध्ये आपल्याला x च्या जागी मी काय टाकलं गाईज 2. जर x च्या जागी 2 टाकलं तर y इज इक्वल टू 2 × 2 -4 मीन्स y इज इक्वल टू 4 - 9. तर y ची व्हॅल्यू किती आली गाईज? -5. म्हणजे इन शॉर्ट x ची व्हॅल्यू 2 टाकली तर y ची व्हॅल्यू किती येणार गाईज? -5. तर x ची व्हॅल्यू 2, y ची व्हॅल्यू -5. इन द सेम वे इफ आय पुट x इज इक्वल टू 3, x इज इक्वल टू जर 3 टाकले तर बघा y इज इक्वल टू 2 × 3 -9. तो किती 6 - 9. तो y इज इक्वल टू -3. अगेन गाइस 3 टाकलं तर y ची व्हॅल्यू -3. इन द सेम वे इफ आय पुट x इज इक्वल टू 5 then y is equal to 2 × 5 minus y. ओके, तो इज इक्वल टू y इज इक्वल टू 10 - 9. तो y ची व्हॅल्यू 1 आली. तो 5x 1 5 असेल तर y इज इक्वल टू 1. इन दिस वे गाइस हे दोन्ही टेबल्स आपले झालेले आहेत. आता नेक्स्ट पार्ट इज व्हेरी इझी. आपल्याला आता ह्याला काय करायचं आहे? प्लॉट करायचं. आता प्लॉट केलेलं आहे बघा. कसं प्लॉट करायचं आपल्याला? अगेन पहिला -1 and 1, -1 and 1 सेकंड क्वाड्रंट मध्ये, -2 and 2 again this point is also in second quadrant, -2 and 2. okay, and third मध्ये -3 and 3. is it clear? तर स्ट्रेट लाईन काढायची आणि इक्वेशन लिहायचं आहे. इन द सेम वे सेकंड टेबल पण आपण केलेला आहे. तो कसा होणार गाइस बघा. 2 - 5. yes guys, the point will be in the last quadrant. 2 and -5 पॉइंट तिथं आलेला आहे. ओके, and next guys 3 and -3 again this 2 is also in the last quadrant. 3 and -3. and lastly 5 and 1, it is in the first quadrant. 5 and 1 आणि ह्यांनाही जॉईन करायचं आहे. आणि याच्यावरती पण आपल्याला काय घ्यायचं गाइस? इक्वेशन लिहायचं आहे. व्हॉट इज द इक्वेशन गाइस? अगेन मी तुम्हाला बोललेलं 2x - y इज इक्वल टू 9 हे इक्वेशन लिहिलं. आणि गाइस आता बघा यू कॅन जस्ट सी दोन्ही लाईन्स कुठं जिथं इंटरसेक्ट होत आहे त्या तो पॉइंट कुठला? तर हा इथं आहे 3 and -3. तो दिस 3 and -3 is the solution of the equation. होपसो तुम्हाला हा पार्ट तुम्हाला काय गाइस कळला असेल. समजलाय गाइस? जो हा ग्राफिकल मेथड खूपच इझी मेथड आहे. समजते तुम्ही ट्राय करा. ग्राफिकली हे ग्राफ आपल्याला काढायचे तर 100% हे समजा आपल्याला खूप छान पद्धतीत जमतील. ओके, ओके गाइज, नाउ वी विल मूव टू द नेक्स्ट टॉपिक. नेक्स्ट सम गाइज, फोर्थ सम आहे आणि तो पण सम खूप इझी आहे. दिलेला आहे बघा 3x - y इज इक्वल टू 2 and 2x - y इज इक्वल टू 3. अगेन मी जसं तुम्हाला सांगितलेलं आहे की ह्या इक्वेशनला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? वन व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करायचं. चला इथल्या इथं करूया आपण ह्या फर्स्ट इक्वेशनला. 3x - y इज इक्वल टू 2. हा -y तिकडे गेल्यावरती प्लस आणि हा +2 इकडे गेल्यावरती मायनस. तो इन शॉर्ट देयरफॉर काय होणार गाइस? 3x - 2 इज इक्वल टू y. तो y चं इक्वेशन त्याला असं लिहूया y इज इक्वल टू 3x - 2. ओके, आणि ह्याला आता आपण ग्राफिकली सॉल्व करूया. x y x, y. ओके गाइस, नाउ जस्ट सी. इथपर्यंत होपसो तुम्हाला खूप छान कळलंही असेल. ओके, आता आपल्याला काय करायचं गाइस? x च्या जागी आपल्याला व्हॅल्यू पुट करायची. तो इफ गाइस x इज इक्वल टू 1, y किती असणार गाइस? y इज इक्वल टू 3 × 1. x च्या जागी काय टाकायचं आहे? 1 -2. तो ऑब्वियसली 3 - 2. तो y इज इक्वल टू किती येणार आहे? 1. तो इफ x इज इक्वल टू 1, y पण 1, 1, 1. हा फर्स्ट पॉइंट. इन द सेम वे गाइस, इफ
x इज इक्वल टू जर मी 2 टाकलं तर x च्या जागी आपल्याला काय टाकायचं आहे 2. तो व्हॉट इज y देन, इट इज 3 into 2 minus 2. तो y इज इक्वल टू 6 minus 2. तो y ची व्हॅल्यू किती येणार गाइस? गॉट इट गाइस? समजतंय? ओके. इन द सेम वे जर मी इफ x इज इक्वल टू -1 टाकलं, ओके, चलो काही घेऊ शकतो आपण. जर x ची व्हॅल्यू -1 टाकली तर y इज इक्वल टू किती होणार गाइस? 3 into -1 minus 2. 3 into -1 -3 then -2 is equal to -5. y कोऑर्डिनेट किती होणार गाइस? -5. तो यस. हा सेकंड पॉइंट आपण लिहायचं राहिलं, जर x2 असेल तर हा y 4 असणार 2,4 अँड x जर -1 असेल तर y किती होणार गाइस? -5. -1, -5. खूप सो तुम्हाला हे समजलं असेल. इन द सेम वे चला आपल्याला सेकंड इक्वेशन आपण सॉल्व्ह करूया. सेकंड इक्वेशन आहे आपला 2x minus y is equal to 3. ह्यालाही आपण y साठी कन्वर्ट करूया. y तिकडे गेला की प्लस, 3 इकडे गेल्यावरती मायनस. तर 2x minus 3 is equal to y. तो इन शॉर्ट y is equal to 2x minus 3. अगेन गाइस टेबल बनवायचं आहे. x y x y. ओके. समजते गाइस? चलो नाउ पुट इफ x इज इक्वल टू जर मी 2 टाकलं तर या इक्वेशन मध्ये y इज इक्वल टू किती येणार? 2 into 2 minus 3. तो y इज इक्वल टू 4 minus 3. तो y ची व्हॅल्यू येते 1. गॉट इट? x2 असेल तर y इज इक्वल टू 1. 2, 1. गाइस गेटिंग इट? नेक्स्ट जर मी इफ x इज इक्वल टू जर मी 3 टाकलं, किती टाकलं गाइस? 3. तर y ची व्हॅल्यू किती येणार गाइस? y इज इक्वल टू 2 into 3 minus 3. तो y इज इक्वल टू 6 minus 3. तो y ची व्हॅल्यू येणार 3. गॉट इट गाइस? समजतंय? ओके, इझी. तर y ची जर x ची व्हॅल्यू मी 3 टाकली तर y इज इक्वल टू पण 3 च येतं. 3, 3. गेटिंग इट ना गाइस? ओके. नाउ इन द सेम वे जर मी इफ x इज इक्वल टू जर -1 टाकलं, ओके, तर x ची व्हॅल्यू जर मी -1 टाकली तर काय होतंय बघा गाइस? y इज इक्वल टू 2 into -1 आणि ओके 2 into चला आपण ब्रॅकेट मध्ये 2 into -1 अँड हा -3 ॲज इट इज. तो y इज इक्वल टू किती येणार? -2 -3. तो y इज इक्वल टू काय? -5. तर x ची व्हॅल्यू जर -1 टाकली तर y ची व्हॅल्यू येणार आहे -5. इज इट क्लिअर? -1 आणि 5. ओके, होप सो इथपर्यंत तुम्हाला कळलंय. आता आपल्याला ह्याला कसं करायचं आहे गाइस? ग्राफिकली रिप्रेझेंट करायचं आहे. तर ग्राफिकली कसं करणार आपण? येस, तर फास्टली आपण ग्राफ काढूया. 1 2 3 4 5 1 2 -1 -2 -3 -4 -5 -1 -2 -3 -4 -5 -1 -2 -3 1 2 3 4 5 x axis, so y axis 1 2 3 and -1 -2 -3 -4 -5 -1 -2 -3 -4 -5. Is it clear? This is the origin. Now चलो fastly we'll plot it. 1, 1 किती होता है guys? 1, 1 first quadrant point will be here. 2, 4 2 and 4. The point will be guys somewhere here. Okay, and -1 1 -1 and -1 and 5. The point will be somewhere here. Okay, तर आम्ही आपण आता काय करूया? ग्राफ जॉइन केला तर इट विल बी सच वे. ओके, ग्राफिकली तुम्ही काढा, खूप छान तुम्हाला लाईन जमेल. आणि इथे आपल्याला ते इक्वेशन लिहायचं आहे, दॅट इज 3x - y इज इक्वल टू हा इक्वेशन लाईन वरती लिहा. अँड सेकंड प्लॉट करूया. चला 2, 1 अगेन द पॉइंट विल बी हियर समवेअर हियर. नेक्स्ट 3, 3 द पॉइंट विल बी समवेअर हियर गाइस. अँड देन गाइस 1, 5 द पॉइंट विल बी हियर. तो चला ह्याला जर आपण काढलं तर इट विल तो फायनली हा इथं इंटरसेक्ट होतोय. समजतंय गाइस? अगेन ह्या इक्वेशन वरती ह्या लाईन वरती पण तो इक्वेशन आपल्याला ते लिहायचं आहे, दॅट इज सेकंड इक्वेशन. नाव गाइस जस्ट सी हे दोन्ही लाईन्स जिथं इंटरसेक्ट होत आहेत तर दॅट इज द सोल्युशन ऑफ द
गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. इज इट क्लिअर? तर हे काय आहे गाईज, इथं ते इंटरसेक्ट होतात. तर आपण एक नेम देऊया ए. तर काय होणार गाईज, -1, -5. दिस इज अवर आन्सर. होप सो गाईज तुम्हाला हा पॉईंट तुम्हाला कळला असेल. समजलाय गाईज? ओके, इझी पार्ट आहे. होप सो तुम्हाला खूप छान समजतंय ना, समजतं. ओके, ओके गाइज, नाउ विल मूव टू द फिफ्थ सम. फिफ्थ सम आणि सिक्स्थ सम हे खूपच इम्पॉर्टंट सम्स आहेत आणि इझी पण सम्स आहेत. थोडंसं लक्ष द्या. सी गाइज, आता व्हॉट इज द फिफ्थ सम? अगेन दोन इक्वेशन्स दिलेले, 3x - 4y = 7 and 5x - 2y = 0. आता ह्यांनाही आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, सगळ्यात इझी मेथड आहे की अशा इक्वेशन मध्ये एका व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करणं हा खूपच इझी पार्ट आहे. गाइस बघा, चला आपण कन्वर्ट करूया फर्स्ट इक्वेशनला. ओके, तो -7 हा, चला मायनस तिकडे गेल्यावरती काय होणार गाइस, हा प्लस. तर हा 3x = -7 + 4y. ओके, आणि परत हा अजून 3x आहे, तर 3 तिकडे जाऊन आपण काय करूया, डिवाइड. तो -7 + 4y अपॉन काय येणार आहे गाइस, 3. तर गाइस तुम्हाला समजलं मी काय केलं इथं. जसं मी तुम्हाला सांगतोय की असे इक्वेशन्स एका व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट केलं तर खूपच इझी जातं. येत आहे का लक्षात? सॉल्व्ह करायला इझी पडतं. ओके, आता काय करायचं गाइस, आपल्याला अगेन हे दोन टेबल्स XY अँड XY, ओके, असं टॅब्युलरली आपल्याला ह्यांना काय करायचं, सॉल्व्ह करायचं, म्हणजे व्हॅल्यूज फाइंड करायचे. तो गाइस बघा, आता इथं ट्रायल अँड एरर मेथड मध्ये आपण y ची अशी व्हॅल्यू घ्यायची गाइस आधीच ट्रायल अँड एरर मेथड मध्ये, की जी न्यूमरेटर मध्ये जी व्हॅल्यू येईल ती 3 नी काय झाली पाहिजे गाइस, रिड्यूस झाली पाहिजे. मी काय बोलतोय समजून घ्या गाइस. अशा टाइप मध्ये x = फ्रॅक्शन मध्ये जर आपल्या एखादं इक्वेशन येत असेल तर x जोही व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलची अशी व्हॅल्यू घ्यायची की ती व्हॅल्यू टाकल्यानंतर जोही न्यूमरेटरची व्हॅल्यू येणार आहे ती कम्प्लिटली 3 नी रिड्यूस झाली पाहिजे गाइस. आता बघा, जर मी 1 घेतलं तर किती होईल गाइस बघा, -7 + 4 1 जा 4. तर 7 + 4 11. 7 + -7 + 4 किती होत आहे गाइस, येस -3. आणि -3 इज डिव्हिजिबल बाय 3. ओके, तो आपण ती व्हॅल्यू घेऊ शकतो. तर इफ वी टेक y = 1, तर गाइस हा x = किती येणार, -7 + 4 × 1 अपॉन 3. तो x = काय, -7 + 4 अपॉन 3. तो x = काय, -3 अपॉन 3. तो x ची व्हॅल्यू किती आहे, -1. समजलं गाइस? आलं का? आणि हा न्यूमरेटर ह्यांनी रिड्यूस होत आहे. नेक्स्ट -1 असेल तर y ची व्हॅल्यू किती येते, सॉरी y तर 1 असेल तर x ची व्हॅल्यू -1 येते. तर -1 आहे, 1 हा फर्स्ट पॉइंट आला. गॉट इट गाइस? इन द सेम वे इफ, आता चला आपण y ची व्हॅल्यू आता कुठली सुटेबल घ्यायची. जर 2 घेतलंय तर येत आहे का बघूया गाइस. बघा, 2 जर घेतला तर किती होणार गाइस, बघा y ची व्हॅल्यू जर आपण इथं 2 घेतली तर 4 2 जा 8. 8 प्लस 8 - 7 किती होणार गाइस, 8 - 7 1 होत आहे. तो 1/3 इज नॉट डिव्हिजिबल. हा असे पॉइंट्स नको. चला आपण 3 घेतलं तर 4 3 जा किती होत आहे गाइस, 12. and 12 - 7 किती होत आहे गाइस, 12 - 7 5. 5 इज नॉट रिड्युसिबल. चला आता y ची व्हॅल्यू जर मी 4 घेतली गाइस, समजताय ना. तर y ची व्हॅल्यू मी जर 4 घेतली, 4 4 जा 16 आणि 16 - 7 9. येस गाइस, तर y ची व्हॅल्यू मी 4 घेऊ शकतो. समजतंय गाइस? ओके, तर अशी व्हॅल्यू घ्यायची की ती व्हॅल्यू घेतल्यानंतर न्यूमरेटर जो येईल तो रिड्यूस झाला पाहिजे डिनॉमिनेटरने. इज इट क्लिअर? तर 4 घेतलं तर किती होतंय बघा गाइस. अगेन x = काय, -7 + 4 × 4 अपॉन 3. तो x = किती येणार, -7 + 16 अपॉन 3. तो गाइस बघा, हे पुढे सॉल्व्ह केलं तर किती होणार, 9/3. तर x ची व्हॅल्यू किती आली गाइस, 3. गॉट इट? तर जर y ची व्हॅल्यू जर मी 4 घेतली तर x = 3 येतोय. तर 3 हा पॉइंट किती आला, 3,4. किती यांना समजतंय गाइस? होप सो एव्हरीबडी इज गेटिंग इट. ओके, अँड लास्टली जर आता थर्ड पॉइंट, इफ आता y ची व्हॅल्यू किती घ्यायची. चला आता 4 पर्यंत झालेलं आहे. आता 5 जर घेतलं तर किती, 4 5 जा 20. 20 - 7 13. इट इज नॉट डिव्हिजिबल बाय 3. 6 जर मी घेतलं, 4 6 जा
4 6 जा 24, 24 मायनस 7 किती येते गाईज 24 मायनस 7 आणि तो पण रिड्यूस होत नाही. चला आपण एखादी निगेटिव्ह व्हॅल्यू घेऊन बघूया गाईज. -2 जर घेतलं तर किती होत आहे 4 × -2 -8 -8 आणि -7 -15 -15 इज रिड्युसिबल. येस गाईज. तर आपण y ची व्हॅल्यू आता एक निगेटिव्ह घेऊन बघूया दॅट इज -2. तर x इज इक्वल टू किती येणार -7 × 4 × -2 अपॉन 3. तर x इज इक्वल टू किती येणार -7. ओके इथं सॉरी इथं आपली साइन प्लस आहे तर किती होणार 4 - 8 अपॉन 3. तर x इज इक्वल टू किती होणार -15 अपॉन 3. तर x इज इक्वल टू -5. ह्याला रिड्यूस केलं तर x ची व्हॅल्यू किती येते -5. होप सो तुम्हाला कळलं असेल. तर जर y ची व्हॅल्यू -2 घेतली तर x ची व्हॅल्यू -5 येणार आहे. -5, -2. गॉट इट गाईज. समजतंय ना. हे दोन्ही सम्स इम्पॉर्टंट आहे. ओके जरी समजत नसेल तर मला रिक्वेस्ट करा मी परत एकदा एक्सप्लेन करेन. ओके आपल्याला सेकंड इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. अँड व्हॉट इज दॅट सेकंड इक्वेशन. सी अगेन हा काय 5x - 2y = 0. याला एका व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करूया. हा तिकडे गेल्यावरती किती होणार गाईस मायनस तिकडे गेल्यावरती 2y प्लस झाला x 5 मल्टिप्लाय तिकडे गेल्यावरती काय होणार डिवाइड. ओके तर आपली x ची व्हॅल्यू ही अशी आली. इज इट क्लियर. नाउ अगेन आपल्याला टेबल आहे x y x, y. तर याला पण आपण कसं सॉल्व्ह करू शकतो. हा इझी जाईल गाईज. बघा आता 5 ने रिड्यूस झालं पाहिजे. y ची व्हॅल्यू जर मी 5 घेतली तर 2 5 जा 10. 10 इज रिड्युसिबल बाय डिव्हिजिबल बाय 5. तर x ची व्हॅल्यू मी जर 5 घेतली तर इफ सेकंड याच्यामध्ये हा गाईज y इज इक्वल टू 5 तर किती होईल गाईज x इज इक्वल टू 2 × 5 अपॉन 5. तर किती होत आहे गाईज 10 अपॉन 5 म्हणजे x ची व्हॅल्यू. तर फॉर x इज इक्वल टू किती आलं गाईज रिड्यूस झालं 2. व्हॉट इट आलं. जर y ची व्हॅल्यू 5 असेल तर x ची व्हॅल्यू 2 येणार दॅट इज 2,5. हा पॉइंट झाला. समजतंय ना गाईज. आता तसं जर मी x ची व्हॅल्यू जर आता किती घेतली गाईज बघा 5 ने रिड्यूस झाली पाहिजे तर 10 घेतली तर किती होणार 2 × 20. ओके y ची व्हॅल्यू जर मी 10 घेतली y इज इक्वल टू 10 तर x इज इक्वल टू किती येणार गाईज 2 × 10 अपॉन 5 दॅट इज 20 अपॉन 5. रिड्यूस झालं. ओके पुढं 5 × 5 4 x. तर व्हॉट इज x देन इट इज 4. समजतंय गाईज. होप सो समजतंय. तर हा किती होणार गाईज जर x y ची व्हॅल्यू मी 10 घेतली तर हा किती होणार गाईज 4 होणार. इज इट क्लियर. तर 4, 10. इन द सेम वे गाईज आपण हे असं वाढवतही जाऊ शकतो. आता x ची व्हॅल्यू जर मी -5 जरी घेतली तरी आन्सर येणार आहे. चला y ची व्हॅल्यू मी -5 घेतली तर x इक्वल टू काय येणार गाईज बघा 2 × -5 अपॉन व्हॉट गाईज अपॉन 5. तर हा किती होणार आहे इज इक्वल टू -10 अपॉन 5 म्हणजेच x इज इक्वल टू किती येणार -2. इज इट क्लियर. तर x ची व्हॅल्यू -5 घेतली y ची व्हॅल्यू -5 घेतली तर x इज इक्वल टू -2. तर -2, -5. गॉट इट गाईज. असं सम आहे. होप सो तुम्हाला हे सम कळलं असेल. परत एकदा सांगतो कधी असे इक्वेशन्स आले तर यांना एका व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. दॅट इज व्हेरी इझी. ओके इथं पण आपण तसंच कन्वर्ट करून घेतलं आणि मग सॉल्व्ह करायचं. होपसो तुम्हाला कळलं असेल. आणि मग आता हे 2 टेबल्स आले की होपसो तुम्हाला आता ग्राफिकली काय ते रिप्रेझेंट करता येतील. चला आय एम वेटिंग यू की हा सम हा ग्राफिकल जो पार्ट आहे तो आता तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे आणि त्याचा आन्सर काय असेल सोल्युशन काय असेल हे तुम्ही मला नक्कीच कळवाल. ओके सांगायचं आहे. गॉट इट गाईज. ओके तर ओके गाईज लास्ट सम ऑफ दिस एक्सरसाइज 6 सम आहे. तो पण आता जसा 5th सम केला त्याच पद्धतीत आपल्याला हा सम करायचा आहे. इझी आहे. ओके व्हॉट इज द इक्वेशन गिवन गाईज 2x - 3y इज इक्वल टू 4 अँड 3y - x इज इक्वल टू 4. तर अगेन गाईज या दोन्ही इक्वेशन्सला आपल्याला काय करायचं आहे पहिलं एका व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. होपसो हे तुम्हाला कळलं असेल. तर हा 2x हा मायनस तिकडे गेल्यावरती काय होणार गाईज हा 4 ॲज इट इज प्लस 3y आणि 2 मल्टिप्लाय तिकडे गेल्यावरती काय होणार गाईज डिवाइड. तर हा
असा होणार गाईस, कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 2. तर हा इक्वेशन एका व्हेरिएबल मध्ये काय झालं गाईस, सॉल्व्ह झाला. आता मी तुम्हाला सांगितलं आता आपल्याला इथं काय करायचं गाईस, टेबल सॉल्व्ह करायचे. ओके, या टेबलला आपल्याला काय करायचंय, टेबल मध्ये जे व्हॅल्यूज आहेत एक्स आणि वाय चे जे कोऑर्डिनेट्स आहेत गाईस ते आपल्याला काय करायचे, फाइंड करायचे. इज इट क्लिअर? तर लेट स्टार्ट नाउ गाईस. फर्स्ट आता मी तुम्हाला सांगतो परत जसं आधीच्या समसारखं वाय ची व्हॅल्यू अशी घ्यायची आहे की ती व्हॅल्यू घेतल्यावरती जोही न्यूमरेटर आहे तो 2 ने डिव्हिजिबल झाला पाहिजे. चला लेट सी, जर वाय ची व्हॅल्यू मी जर 1 घेतली तर चालेल का गाईस? सी 3 1 जा 3 प्लस 4 7. 7 इज नॉट डिव्हिजिबल बाय 2. ओके, चला वाय ची व्हॅल्यू 1 नको. तर वाय ची व्हॅल्यू जर 2 घेतली तर किती होते बघा गाईस, 3 2 जा 6 6 प्लस 4 10 10 अपॉन 2. येस गाईस, इट इज रिड्युसिबल. म्हणून आपण काय घेऊया नाव, if y is equal to 2 then what is x? X is equal to 4 plus 3 into 2 upon 2. तो ही व्हॅल्यू किती येणार गाईस, न्यूमरेटर 4 plus 6 4 plus 6 upon 2 म्हणजेच गाईस 10 upon 2. तर x ची व्हॅल्यू किती येणार गाईस, 5. तो if y is equal to 2 x is equal to 5. तो पॉइंट आहे फर्स्ट x कोऑर्डिनेट लायचा 5, 2. होप सो तुम्हाला पहिला पॉइंट कळला. इन द सेम वे चला आता इफ आपण y ची व्हॅल्यू जर 3 टाकली, ट्राय अँड मेथड, 3 3 जा 9 आणि 9 प्लस 4 13. 13 इज नॉट रिड्युसिबल. चला आता इथे 2 घेतलेला प्लस -2 घेऊन बघूया. तर x ची व्हॅल्यू y ची व्हॅल्यू -2 झाली तर 3 into -2 -6 प्लस 4 -2. येस, इट इज रिड्युसिबल. तर y ची व्हॅल्यू आता आपण -2 घेऊया. तर व्हॉट इज x देन, 4 into 3 into 4 प्लस 3 into -2 upon 2. तर x ची व्हॅल्यू किती होणार गाईस, 4 6 upon 2 which is nothing but -2 upon 2. What is x guys? It is -1. Got it? जर लक्षात आलं गाईस, जर y ची व्हॅल्यू जर आपण -2 घेतली तर x ची व्हॅल्यू किती येणार, -1 येणार. होप सो तुम्हाला समजतंय. तर -1 and -2. आणि आता अजून एक पॉइंट आपल्याला काढायचा आहे. आता इफ y इज इक्वल टू, चला आता 3 कन्सिडर केलं, 4 पकडूया. 4 3 जा 12 12 प्लस 4 16 16 इज रिड्युसिबल बाय 2. येस गाइस. तर y ची व्हॅल्यू आपण काय घेऊया गाइस, 4. व्हॉट इज x देन, 4 plus 3 into 4 upon 2. So 4 plus 3 4s are 12 upon 2. तर x is equal to किती येत आहे गाइस, 16 upon 2. therefore x is equal to किती आलं, 8. सो समजतंय गाइस काय चाललंय. आता जर y ची व्हॅल्यू जर मी 4 पकडली तर x ची व्हॅल्यू किती येते, 8. गाइस गेटिंग इट नाउ, x is equal to 8. हा किती होतोय, 8,4. सो तुम्हाला हे समजलं काय, समजलंय नक्की समजलंय गाइस कशा पद्धतीत आपल्याला हे पॉइंट्स आलेले आहेत. ओके, नाव आता हा फर्स्ट टेबल तर आपला झाला. आता सेकंड इक्वेशन आहे आपला 3y minus x is equal to 4. तर ह्यालाही आपण x तिकडे टाकूया, 4 इकडे आणूया. तर हा इक्वेशन काय होणार गाइस, 3y minus 4 is equal to x. म्हणजे इन शॉर्ट x is equal to 3y minus 4. ओके, आणि हा एकदम इझी जाईल तुम्हाला, xy. ओके, आणि आता समजतंय ना काही सगळ्यांना, खूप इझी आहे. आता इथं y ची व्हॅल्यू तुम्ही काहीही टाकू शकता. जरा इफ सी y is equal to 1 टाकलं तर x is equal to किती, 3 into 1 minus 4. पुढे गेल्यावरती x is equal to किती येणार, 3 minus 4 म्हणजे x is equal to -1. तर y ची व्हॅल्यू 1 घेतली तर हा -1 येणार. तर -1,1. गाइस समजतंय तुम्हाला. ओके, इन द सेम वे नाउ इफ आय पुट y is equal to 2, तर व्हॉट इज x देन, x is equal to 3 into 2 minus 4. तर गाइस लक्ष द्या आता पुढं, तो x is equal to किती येणार गाइस, 6 minus 4. therefore x is equal to किती, 2. जर y ची व्हॅल्यू 2 असेल तर x ची पण व्हॅल्यू 2 येते, 2,2. इज गेटिंग इट ना.
Okay, and then finally guys, if I put y is equal to 3, then what is x? y ची व्हॅल्यू 3 टाकली, x is equal to किती? 3 into 3 minus 4 म्हणजेच x is equal to 9 minus 4 म्हणजे x is equal to किती येणार guys? 5. जर क्लिअर, जर y ची व्हॅल्यू मी 3 टाकली तर x is equal to किती होत आहे? 5. तर फायनली हा किती होत आहे? 5,3. ओके, तर असं हे दोन्ही टेबल्स सॉल्व्ह झालेले आहेत आणि हा दोन्ही टेबल्स जेव्हा सॉल्व्ह झाले, होप तुम्हाला कळेल काय ते कसं आहे. आणि टेबल्स आले तर प्लॉट करायला जमेल तुम्हाला. आणि प्लॉट कसं करायचं, ग्राफ पेपरवरती खूप छान पद्धतीने तुम्ही प्लॉट केलं तर करेक्टली तुम्हाला आन्सर येईल. जिथं हे दोन लाईन्स इंटरसेक्ट होत आहे, दॅट इज द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. काही समजलं? तर हा होता ग्राफिकल मेथड. होप सो तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल. ओके, ते शेवटचे 2 सम्स खूपच इम्पॉर्टंट होते. तसे ही एक्सरसाइज खूप इम्पॉर्टंट आहे आणि 100% याच्यावरती एक क्वेश्चन एक्झाम मध्ये येतो म्हणजे येतोच. आणि हा इझी आहे, चांगलं प्रिपेअर करा. आणि होमवर्क साठी 1 सेकंड गाइस, आज जेही आपलं पार्ट झालेलं आहे, तर आज हा होमवर्क आपल्याला हेच परत एकदा हे सगळे सम्स मला करून दाखवायचे. क्वेश्चन नंबर 1 चे 2 सम्स मी होमवर्कला सांगितलेले, ते सम्स परत एकदा तुम्हाला छान पद्धतीने ट्राय करायचं. आणि येस गाइस, जास्तीत जास्त जणांनी होमवर्क करून मला रिप्लाय करायचं. ओके, थँक्यू.